एकंदरीत आपण पाहिलं तर अमोल वाघमारे, त्याचप्रमाणे रमण अंकल, त्याचप्रमाणे सचिन भुजबळ, त्याचप्रमाणे सन्माननीय सुरेश राणा अंकल, त्याचप्रमाणे दिनेश बगनानी सर, त्याचप्रमाणे विजय मिश्रा, त्याचप्रमाणे संदेश साळवी आणि त्याचप्रमाणे कैलास जगताप दादा, त्यांच्या देखील नक्कीच आभार असली या स्पर्धेमध्ये त्यांनी केलेलं चांगलं सहकार्य आपल्याला पाहायला मिळत आहे. आज त्यांना देखील आपण इन्व्हाइट करूया आमच्या मुख्य व्यासपीठावरती. खरं तर अप्रतिम असा खेळ राहिला आणि संपूर्ण आयोजक कमिटीने घेतलेलं चांगलं आयोजन आणि नियोजन हे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर सगळ्या खेळाडूंना विनंती करेन की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाच्या अगदी समोर या. आपण शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन थांबलोय. मुख्य बक्षीस वितरण सोहळा आणि आपण जे मॅन ऑफ द मॅच आहे फायनलचं ते मॅन ऑफ द मॅच देणं थोडंसं थांबवणार आहे. म्हणजे मुख्य बक्षीस वितरण सोहळ्यासोबतच आपण ते मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत. थोड्याच वेळात या स्पर्धेचा रिझल्ट आपल्यापर्यंत येईल. तर आपण जास्त वेळ घेणार नाही आहोत. आयर्ली प्रीमियर लीग 2025 सीझन नंबर 1 आणि ग्रँड फिनालेचा आपण मॅन ऑफ द मॅच सर्वप्रथम देऊया. या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅच आणि ग्रँड फिनालेचा मॅन ऑफ द मॅच आपण DK टायटन्स संघाचा निलेश ठरतोय. निलेश नित्य ठरतोय मॅन ऑफ द मॅच. तर मी सन्माननीय मंदार दादा परब आपणास विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं हे मेडल आणि त्याचप्रमाणे ही वॉटर बॉटल देऊन आपण सन्मानित करायचंय. हॅलो. यानंतर आपण वळूया या स्पर्धेमधील मुख्य बक्षीस वितरण सोहळा. अर्थातच बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असे काही वैयक्तिक पारितोषिक देखील आहेत आणि मॅन ऑफ द सिरीज ची चमचमाती ट्रॉफी ती देखील आहे. आणि एकंदरीत आपण थोडीशी शांतता ठेवली तर आपण लगेच सन्मान देखील करणार आहोत. आज संपूर्ण दिवसभर ज्यांचं या स्पर्धेला चांगलं सहकार्य लाभलं अर्थातच आमचे दोन्ही ऑफिशियल पंच एकंदरीत पाहिलं तर संतोष सर आणि उमेश सर या दोन्ही पंचांना विनंती करेन की आपण या. तर मी दिनेश दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण आमचे उमेश सर जे ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहिलं आणि त्याचप्रमाणे आमचे संतोष सर ज्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं संपूर्ण दिवसभर या स्पर्धेला. पंचांची भूमिका उत्तमरित्या त्यांनी पार पाडली. प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक निर्णयाशी ते सहमत राहिले आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर या स्पर्धेला कुठलीही गालगोट लागणार नाही याची दक्षता त्यांनी देखील घेतली
आणि आज पंचांची भूमिका उत्तमरित्या या स्पर्धेमध्ये संपन्न करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. खूप खूप आभार उमेश सर आणि संतोष सर, खूप चांगलं सहकार्य. आणि त्यानंतर आपण आमचे सुपर टेन्स क्रिकेट .in ची संपूर्ण टेक्निकल टीम त्यांचा देखील आपण सन्मान करत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तर मी पुंडलिक साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण आमचे सुपर टेन्स क्रिकेट .in ची टीम ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला अगदी थेट लाईव्ह प्रेक्षेपण घर बसल्या कशा पद्धतीने दाखवता येईल त्यासाठी त्यांचा हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. आज त्यांचे कॅमेरामॅन आणि सिस्टम ऑपरेटर नक्कीच खूप खूप आभार व्यक्त करावे लागतील. आणि त्यानंतर आमची क्रिक हिरोचे डिजिटल स्कोरर ऑपरेटर तेजस जगदाळे त्यांचा देखील आपण सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. तेजस जगदाळे. हम अगला सत्कार किसको गिरीश जी से रिक्वेस्ट करेंगे कि आप सत्कार करें हमारे कम्युनिटी लोकेश का. गिरीश जी. ओके. आणि त्यानंतर आपण वळणार आहोत आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर आज संपूर्ण या स्पर्धेचं नीटनेटकं आयोजन कशा पद्धतीने करता येईल. या स्पर्धेमध्ये 6 संघ मालक होते. आज त्या 6 संघ मालकांनी मात्र प्रत्येक खेळाडूंना प्रोत्साहित केलं आणि प्रोत्साहित करत असताना आज या स्पर्धेमध्ये ऐरोली प्रीमियर लीग 2025 हे उत्तमरित्या आयोजन संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. सर्वप्रथम त्या संघ मालकांना या स्पर्धेची एक आठवण भेटवस्तू म्हणून एक छोटीसं भेटवस्तू आपण देऊया. तर सर्वप्रथम आपण डीके टायटन्सच्या संघाचे संघ मालक सन्माननीय महेश सर यांचा सन्मान आपण करत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. खरं तर सन्मान आज या संपूर्ण संघ मालकांचा करणं खूप गरजेचं आहे कारण की यांच्या संकल्पनेमुळे आणि यांच्या सहकार्यामुळे मात्र प्रत्येक खेळाडूंना त्याच्या संघामध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर आपण वळणार आहोत जॅन औषधी या संघाचे संघ मालक दिनेश दादा यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेची आठवण भेट देऊन आज सन्मान आपण करणार आहोत. त्यानंतर आपण टीम इंडियन लॉजिस्टिक या संघ माफ करा ऐरोली किंग्स या संघाचे संघ मालक प्रामुख्याने रमण अंकल आणि मनीष म्हात्रे सर उपस्थित आहेत. तर माझ्या माहितीप्रमाणे मनीष म्हात्रे सर उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण करत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. सचिनदादा भुजबळ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या स्पर्धेची एक आठवण भेट ऐरोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून दिली जाते. आणि त्याचप्रमाणे गोपी 11 या संघाचे संघ मालक संदेश साळवी सर यांचा देखील सन्मान आपण करत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. खरं तर संदेश साळवी सरांचं जितकं कौतुक करू तितकं कमी आहे कारण की त्यांचा खेळ अप्रतिम आहे. आणि त्याचप्रमाणे इंडियन लॉजिस्टिक या संघाचे संघ मालक सन्माननीय मोहन दादा त्यांचा देखील सन्मान आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. रनरअप संघाचे संघ मालक मोहन दादा.
आणि त्याचप्रमाणे टीम स्वस्तिक महाराजा या संघाच्या संघ मालकाचा देखील आपण नक्कीच सन्मान करत आहोत. सन्माननीय लक्ष्मण सावळे यांच्या वतीने त्यांचा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहे. अर्थातच आपण पाहिलं तर रुग्ण अवस्थेत असताना नक्कीच त्यांनी या संघाचीच बांधणी केली आणि चांगला खेळ नक्कीच त्यांच्या टीमने आपल्याला दर्शवत असताना पाहायला मिळाला. त्यानंतर आपण वळूया आणि यानंतर सर्वप्रथम आपण वळणार आहोत या स्पर्धेमधील आणि सर्वप्रथम आपण वळणार आहोत मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याकडे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूला त्या संघ मालकाच्या नेतृत्वाखाली खेळण्याची संधी मिळाली आणि संधीचं सोनं करत असताना प्रत्येक खेळाडूने आपले 100% एफर्ट या क्रीडांगणावरती कायमस्वरूपी दिले. सकाळपासून माझ्या माहितीप्रमाणे 7:30 ते 8 वाजल्यापासून प्रत्येक खेळाडू अगदीच आपले 100% एफर्ट देत होता. आणि या स्पर्धेमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्या खेळाडूची निवड आपल्याला पाहायला मिळते ऐरोली प्रीमियर लीग 2025 या संघाचा जर आपण पाहिलं इंडियन लॉजिस्टिक या संघाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नो डाऊट नन अदर दॅन ज्याने गोलंदाजी धारदार केली आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती काही बॅट्समनना थांबवलं देखील परंतु मागे पडले. हरकत नाही. प्रवीण म्हात्रे ठरतोय या स्पर्धेमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. एकदा जोरदार टाळ्या होऊन जात्या प्रवीण म्हात्रे यांच्यासाठी. मी सन्माननीय महेश खेरनार साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण प्रवीण म्हात्रे यांचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब देऊन सन्मानित करायचे. प्रवीण दादा आपण चर्चा करणार आहोत या स्पर्धेच्या वतीने. प्रवीण दादा सोबत नक्कीच आपण चर्चा करूया. तर प्रवीण दादा काय म्हणाल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा अवॉर्ड मिळाला आणि त्यानंतर हे आयोजन आणि त्याचप्रमाणे संघ मालक आणि टीम कॅप्टन काय म्हणाल? हॅलो, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच ऐरोली प्रीमियम लीग रबर बॉल चषक. खूप सुंदर असं आयोजन केलेलं त्यांनी. थँक्यू व्हेरी मच मोहन सर आणि संदेश सर याने माझ्यावर विश्वास ठेवला. सर्व संघ मालकांना मला थँक्यू व्हेरी मच बोलायचं आहे की त्यांनी मला एक संधी दिली, एक प्लॅटफॉर्म दिला. ही माझी सेकंड वेळ आहे मी इथे परत ऐरोली प्रीमियम लीगमध्ये खेळतो आहे. थँक्यू व्हेरी मच. सुंदर असं आयोजन, सुंदर असे अरेंजमेंट केली होती. जेवण खूप छान होतं. अंपेअर, बॅट्समॅन, खूप लेजंड प्लेयर मी बघितले, मी कधी बघितले नव्हते पण खूप सुंदर प्लेयरच्या बरोबर मी खेळलो. त्याच्याबद्दल मी धन्यवाद मागतो अँड थँक्यू व्हेरी मच फॉर मला परत संधी दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही. तर यानंतर आपण बोलूया या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. या क्रीडांगणावरती ज्या खेळाडूचा कायमस्वरूपी सराव हा सकाळच्या सत्रामध्ये चालू असतो आणि टीम जर आपण पाहिली एकंदरीत इंडियन लॉजिस्टिक या संघाचा अर्थातच इडली सांबार डोसा नो डाऊट नन अदर दॅन हेमंत ठरतोय या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या हेमंत दादा यांच्यासाठी. तर मी मोहन दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट गोलंदाज हा किताब त्या ठिकाणी द्यायचा आहे. आमच्या
हेमंत दादा जास्त वेळ घेणार नाही, आपल्याकडे भरपूर वेळ कमी आहे. मॅचला जर आपण पाहिलं तर खूप उशीर झाला, परंतु आयोजनाबद्दल टीम कॅप्टन त्याचप्रमाणे संघ मालकाबद्दल काय म्हणाल? उत्कृष्ट असं आयोजन आपण केलं होतं आणि सगळ्यांचेच आभार मानाल टीम, संघ मालक, आयोजक आणि बाकी जे कोणी प्लेयर आज खेळलेले आहेत, ज्यांनी आपला उत्कृष्ट असा खेळ मांडलेला आहे आणि खूपच छान आहे आणि पुढच्या सीझनची नक्कीच वाट पाहीन. थँक्यू. तर ऐरोली प्रीमियर लीग 2025चं पर्व पहिलं होतं. पहिल्या पर्वानंतर दुसरं पर्व कशा पद्धतीने येईल याची काही संकल्पना नक्कीच आखली असावी. ते आमचे अमोल दादा आणि सचिन दादा बघतील. थँक्यू. येस, आणि शेवटचा एकच प्रश्न विचारेन, इडली सांबार डोसा या मागचं रिझन आमच्यापर्यंत कळवा हीच विनंती आहे. थोडं प्रायव्हेट आहे, नंतर डिस्कस करूया. येस, थँक्यू सो मच. हे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होते अर्थातच हेमंत दादा. त्यानंतर आपण वळणार आहोत या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन. अर्थातच आवाज तर आलाय म्हणजे हरकत नाहीये बोलवायला. टीम DK टायटन्स या संघाचा निलेश ठरतोय उत्कृष्ट फलंदाज. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या निलेश दादा यांच्यासाठी. खरं तर निलेश दादा खूप कमी बोलतात, परंतु आज बोलावं लागेलच या स्पर्धेच्या वतीने. दिवसभर तुम्ही एकही शब्द आमच्यासोबत बोललेला नाही आहात, तर आपण बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी आणि हे मेडल देणार आहोतच. त्यानंतर चर्चा देखील आपण करूया. बेस्ट बॅट्समन एकदा जोरदार टाळा होऊन जातो निलेश दादा यांच्यासाठी. 40+ चे अप्रतिम असे खेळाडू आहेत आणि 40+ चे खेळाडू असताना दादा थोडेसे पुढे या. आज आमचे पाहुणे देखील उपस्थित आहेत, त्यांच्या समोर तुमचा खेळ अप्रतिम राहिला आणि माझ्या माहितीप्रमाणे क्रिकेट तुम्ही गेली कित्येक वर्ष खेळत आहे, परंतु क्रिकेट आणि संपूर्ण गोष्टी सांभाळत असताना ऐरोली प्रीमियर लीग 2025 पर्व पहिल्यामध्ये बेस्ट बॅट्समन मिळाले, काय वाटतंय? तसं चांगलं वाटतंय आणि सगळ्या मान्यवरांचं धन्यवाद करतो, ऑनर लोकांचं, की त्यांनी याच्यामध्ये सपोर्ट केला. खेळताना सगळ्यांनीच चांगले खेळलेत, असं नाही की मी एकटाच खेळलोय. पोरांनी बॉलिंग पण खूप चांगली टाकली, माझ्याकडनं पण चांगले शॉट लागले. मी कधी मिस झालो तर बाकीच्यांनी येऊन बॅटिंग केली. शेवटचा एक प्रश्न असेल, अर्थातच या स्पर्धेमध्ये 112 धावा लगवणारा तुमचा एकमेव संघ होता. कॅप्टनचा कसा सपोर्ट राहिला, संघ मालकाने कसं मोटिवेट केलं, काय माइंडसेट होतं आणि काय बॅटिंग राहिली होती ग्रँड फिनालेमध्ये देखील आणि त्या मॅचमध्ये देखील? माइंडसेट काय नव्हतं, प्लेयर लोकांना फक्त एवढंच सांगत होते तुमचा नॅचरल गेम खेळा, अडकून खेळू नका. त्याच्यामुळे आम्ही ते 112 रन मारू शकलो. पुढच्या वर्षाची तयारी इथूनच असेल? आहे. येस, डेफिनेटली विश यू ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट इयर. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण उत्कृष्ट फलंदाज पाहिला, तो म्हणजे निलेश. आणि या स्पर्धेतील आपण प्रथमतः आपण सेकंड प्राइज देऊया, त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज नंतरला देणारच आहोत. त्यासाठी आपण थोडंसं सस्पेन्स ठेवणार आहोत. तर रनरअप संघ टीम संपूर्ण आपण या टीम इंडियन लॉजिस्टिक या स्पर्धेचा रनरअप संघ आपल्याला पाहायला मिळतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या टीम इंडियन लॉजिस्टिक या संघाच्या संपूर्ण संघ मालकांसाठी आणि त्याचप्रमाणे संपूर्ण खेळाडूंसाठी. अप्रतिम खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आज हे संपूर्ण खेळाडू उत्तमरित्या आपला खेळ साकारत होते. ग्रँड फिनालेमध्ये कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच प्रयत्न कमी पडला. तर सगळे पाहुणे आहेत, बस हा सन्मान घेत आहोत. सेकंड रनर अप ट्रॉफी तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. इंडियन लॉजिस्टिक कुठल्याच खेळाडूने जायचं नाही. इंडियन लॉजिस्टिक आपण इथेच थांबा. फोटोशूट प्रवीण दादा, फोटोशूट आपण नंतरला करूया, परंतु आपले प्रामुख्याने अतिथी आहेत, त्यांचं देखील मनोगत आपण ऐकणारच आहोत या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने. सर्वप्रथम राणा अंकल आपण या.
मी तुमच्यासोबत नक्कीच थोडीफार एक चर्चा करू इच्छितो या संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीने. सरांनी भरपूर मनोगत व्यक्त केलं, भरपूर सांगितलं, भरपूर क्रिकेटला त्यांनी खूप प्राधान्य दिलं. तर राणा अंकल सर्वप्रथम खूप साऱ्या शुभेच्छा. DK टायटन्स या संघाचं नवीन नेतृत्व करताय आणि आज सर्वप्रथम 60+ क्रिकेट खेळत असताना तुम्ही यंगस्टरला काय संदेश द्याल या आयोजक कमिटीच्या वतीने आणि अगदीच खेळ कसा राहिला DK टायटन्स या संघाचा? खेल तो बहुत अच्छा ऊंचे दर्जे का खेल था और जितने भी लीजेंड लोग खेले हैं इसमें, जितना एरोली एरिया में जितने भी लीजेंड्स हैं वो सब के लिए नीलेश है और ये जम्बो है, जितने जितने बड़े प्लेयर्स थे पहले के जावेद है, इन सब लोगों ने खेला तो आयोजन भी बहुत अच्छा था. और मैं खुद वर्क कमेटी में हूँ तो मैं अपने को मतलब साधुवाद दूंगा कि हमने अच्छा किया और कोशिश रहेगी आगे और अच्छा करेंगे. और ये आज 6 टीम थी, 8 टीम थी, ये टीम बढ़ती जाएंगी, कारवां बड़ा होएगा, 100% बड़ा होगा. तो इसके लिए मेरी ओर से सभी को बधाई है. और मेरा अभी MK साहब इधर है, उनसे भी मेरी गुजारिश है कि सबके जगह पर लाइट लग गई है, इसमें हमारे इसमें भी लाइट लगना मांगता है, तो लाइट लगेगा तो हम नाइट में खेल पाएंगे. और आपका इसके लिए सहयोग बहुत ज़रूरी है और आपकी ओर से फैसिलिटी आनी चाहिए कि इसमें मतलब अभी कोठीवाली में भी रात को एक मैच होते हैं, हम लोगों को भी मिलेगा खेलने के लिए. और रही 63 मेरे ये उम्र की, तो उम्र कोई एक फिगर है, खेलने को तो कभी भी खेल सकते हैं, तो उसका कोई प्रॉब्लम नहीं है, हम लोग खेलते रहेंगे. थँक्यू सर. शेवटचा एकच प्रश्न विचारेन. एकंदरीत टीम DK टायटन्स हे संघाचे संघमालक जर आपण पाहिले तर महेश सर प्रामुख्याने तुमच्या समवेत तुमच्या खांद्याला खांदा देत असताना ते देखील क्रिकेट खेळत आहे. संपूर्ण टीम बांधणीबद्दल आणि महेश सरांबद्दल काय म्हणाल? वो तो 10-15 साल से मेरे साथ पहले से खेल रहे हैं, तो वो मतलब हमारा ट्यूनिंग बहुत अच्छा है. हमारा 100-125 लोगों का परिवार है. यूनाइटेड स्पोर्ट्स ही ऐसी जगह है जहाँ पर सबको मिलना होता है, सब रहते हैं हम लोग और प्यार से रहते हैं. तो उसके लिए कुछ बोलने की ज़रूरत नहीं है क्योंकि हम कोई कहीं से खेले, कोई कहीं से खेले, लेकिन हम हैं एक परिवार है हमारा, सबको वो हमारा परिवार का सदस्य है. तो उसके लिए हमको अभिमान है कि वो जीते. और दूसरा मोहन भी जीता, तो मोहन भी मेरा ये है. सब लोग तो अपने ही एरोली वाले, जितना जो भी जीता मेरे हर खिलाड़ी को उसको मेरी ओर से शुभकामनाएं कि उसने पार्टिसिपेट किया. हार जीत चलती रहती है, आज हारा है कल जीतेगा, उसमें कोई प्रॉब्लम नहीं है कि नहीं? येस, थँक्यू सो मच सर. खूप चांगलं मनोगत या स्पर्धेच्या निमित्ताने तुम्हाला ऐकायला मिळालं. यानंतर आपण वळूया या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर. आणि मालिकावीर म्हटलं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याचा खेळ हा अप्रतिम असतो. आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं ऐरोली प्रीमियर लीग 2025 पहिलं या स्पर्धेचा पहिला मॅन ऑफ द सिरीज सीझन नंबर 1चा आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्या बॅटमधनं जवळजवळ पाऊस नव्हता परंतु धावांचा पाऊस भरपूर पडला. नाव आहे, टीम आहे, एनी गेसेस? आवाज येत नाहीये. नो डाऊट नन अदर दॅन बेस्ट बॅट्समन ज्याला भेटला आणि मॅन ऑफ द सिरीज निलेश नेक्टे ठरतो. एकदा निलेश दादा यांचा सन्मान मॅन ऑफ द सिरीज ची ट्रॉफी देऊन करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात निलेश दादा यांच्यासाठी. मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन या स्पर्धेमध्ये जवळजवळ धावांचा पाऊस आणि धावांचा डोंगर उभा करणारा एकमेव संघ DK टायटन. आणि DK टायटन या संघाचं नेतृत्व करत असताना निलेश दादा आपल्याला पाहायला मिळतात. अभिनंदन निलेश दादा. आणि या स्पर्धेमधील जर आपण पाहिलं तर चॅम्पियन संघ नो डाऊट नन अदर दॅन ऐरोली प्रीमियर लीग 2025 सीझन नंबर 1चा चॅम्पियन इज अ चॅम्पियन DK टायटन्स इज अ चॅम्पियन. एकदा जोरदार टाळ्या होऊन जात्या. तर मी सगळ्यांना विनंती करेन आमच्या पाहुण्यांना की आपल्या शुभ हस्ते DK टायटन्स या संघाला खरं तर
चॅम्पियनची ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं. तर विकेट आयटम टीम संपूर्ण खेळाडू या आपण ट्रिपल एक्का अर्धा तास आमचे निलेश दादा भोर, त्याचप्रमाणे आपण राहुल दादा साळवी यांना देखील इन्व्हाइट करूया. तर यायचं आहे. 10 दिवस गणपती आहे. गणपती बाप्पाचं दर्शनही घ्यायचं आणि त्याचबरोबर पुन्हा 10 दिवसाच्या नंतर आपली नवरात्री आहे राणासाहेबांच्या सोसायटीच्या बाजूलाच. तर आपण सगळ्यांनी यावं अशी नम्र विनंती आपल्याला. थँक्यू सो मच.